हॅलो. तर अशोक मस्केंनी सुरुवात केलेली आहे. परत 2 वाक्यात सांगा तुम्ही. तर कालच्या वर्गाचा खूपच प्रभाव झाला. आज दिवसभर म्हणजे रात्र आणि आज दिवस म्हणजे स्वतःशी कनेक्ट होत होतो मी. आणि तुम्ही जे बोलताय हं, हा. आता तुमच्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतो. हा, पण मुद्दा लक्षात आला तुम्हाला. तुम्हाला प्रॅक्टिस समजली आणि आज दिवसभर तुम्ही कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करत होता आणि ते जमलं तुम्हाला. महत्वाचा मुद्दा आहे. हाच सेंट्रल पॉइंट आहे. पुढे सुनील सर बोला. सुनील साळवे सर. जय भीम सर. ते बी. हा सर, बऱ्यापैकी वाटचाल सुरू आहे. आणि म्हणजे आज मला पहिल्यांदा असं लक्षात आलं की माझे मनका जो आहे तो मनका एकामागे एक असं रिकाम म्हणजे असं हे शिथिल शिथिल होत गेला, एका वरून खालीपर्यंत असं. म्हणजे आज मला ते नवीन जाणवलं. रिलॅक्स रिलॅक्स होतो. हा हा, असं व्हेरी जसं काय व्हेरी व्हेरी गुड व्हेरी गुड. फार चांगला अनुभव. जखड असं एकामागे एक असं म्हणजे आतमध्ये थोडस मायनर असा आवाज सुद्धा येत होता, असं शिथिल होत गेला असं. तर मी एवढं त्याचं हे नाही केलं, केअर नाही केली, पण मला ते वेगळं जाणवलं आज. व्हेरी गुड. तेवढंच होतं सांगण्याचं. हा हा. म्हणजे आपण जे आनापान करतो किंवा काया आनापान करतो त्याचा संबंध फक्त श्वासाशी नाही. श्वासाशी आहे ते, परंतु श्वासा श्वास हा एक भाग आहे आपल्या कायेतला, जीवनाचा. पण अनेक अनेक जे भाग आहेत, जे अवयव आहेत, अनेक ज्या प्रक्रिया आहेत. जसं आता तुमचा अनुभव मणक्याशी संबंधित आहे, तर त्यावेळेला म्हणजे रिलॅक्सेशनचा अनुभव येत असताना तुम्हाला ते अं, मोकळं झाल्यासारखं वाटतं. हीच गोष्ट महत्वाची आहे. आपल्याला एक एक करून हे सगळ्या बॉडीमध्ये कायेमध्ये टॉप टू बॉटम आपल्याला आधी आपल्याला रिलॅक्सेशनचा अनुभव येत गेला पाहिजे. आणि येत जातो तो. प्रॅक्टिस जर रेग्युलर चालू ठेवली तर ते रिलॅक्सेशन, ती ती शिथिलता नसते ती, पण एक त्यातला तणाव कमी होतो. तणाव तणाव शिथिल होतो. झाला तर तणाव शिथिल होतो. आणि शिथिलतेमध्ये आपल्याला एक प्रकारचा आनंद पण मिळतो. तणाव जेव्हा आपला कमी होतो तेव्हा आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो. आणि ही आपल्या साधनेतली पुढची अवस्था आहे. पण ती आतबाहेर असते. ते कधी तणाव येतो परत जातो, येतो जातो. तर हे जे आहे, हे येणं जाणं किंवा हे अपडाऊन जे आहे, हे पण पुढे आपल्याला अनुभवाला येत राहणार आहे. आणि एक अवस्था अशी येईल की ते अपडाऊन आपल्याला कमी होणार आहे. म्हणजे आपली पूर्ण कनेक्टिव्हिटी आपल्या कायाशी आलेली असेल, आपल्या जाणीवांशी, चित्ताशी, विचार प्रक्रियेशी ती कनेक्टिव्हिटी आलेली असेल. आपण स्वतःशी जोडले गेलेले असू. आणि जेव्हा आपण जोडले जातो स्वतःशी, ते सतीमुळेच, ते जागृतीमुळेच. आणि त्याचा परिणाम असा होतो की जिथं जिथं आपण कनेक्ट होतो तिथे तिथे ते रिलॅक्सेशनचा अनुभव आपल्याला येत जातो. तर इंटरेस्टिंग आहे. तर हे पण याच्यात अडकून पडायचं नाही, तो एक मुद्दा आहे परत. कारण एखादा अनुभव परत रिपीट होतोच असं नाही. अनुभव याच्यापेक्षा पुढचा पण येऊ शकतो नंतर. याच्यापेक्षा पुढचा येऊ शकतो. कदाचित असं पण होईल, आता तुम्हाला काय पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मणक्यापर्यंत तुम्हाला ते शिथिलता जाणवली, म्हणजे मानेवरचा ताण कमी झाला असं मी म्हणतो. मानेवरचा समजा ताण कमी झाला तर पुढच्या आला कदाचित तसं जाणवणार नाही. दुसरं काहीतरी जाणवेल. कारण एका ठिकाणी कधी अवस्था थांबून राहत नाही. आणि हा सर, म्हणजे हो, मी
हो, मी म्हणजे असं लक्ष नाही दिलं हो. त्याच्याकडं. आणि त्यात म्हणजे तुम्ही म्हणतात असं ते मला ते म्हणजे घडलेलं लक्षात घडलं. आलं तुमच्या. हा हा, बस एवढंच. हा हा, ते घडलेलं हा लक्षात आलं, बस हेच हा, एवढं. महत्वाचं. हेच हा, महत्वाचं आहे. ओके. थँक्यू. आणि असे असे बरेच अनुभव आपल्याला बारीक सारीक मोठाले आणि संपूर्ण शरीरभरातली येते हळूहळू. आणि ती तणावमुक्ती आधी ती ती शांतता, ती ट्रँक्विलिटी, ती शांतता, त्याला समता म्हणतात. ती समता आली काही म- मर्यादेपर्यंत, काही पातळीपर्यंत ती समता, ती शांतता आली की मग आपलं खरं इन्व्हेस्टिगेशन जे आहे, शोध जो आहे, आंतरिक शोध, तो मग तिथून पुढे सुरू होतो. तर त्याला धम्मविजय म्हटलेला आहे. तो विषय आपण नंतर घेऊया, तो सप्तबुद्धांगातला विषय आहे. काल मी एक जे म्हटलो की यातली लेवल 1 to 3 जी आहे ही या अर्थानं पाहता वेगवेगळी नाही, ते सगळे इंटरकनेक्टेड आहे. तर त्याच्यावर पण आपण नंतर प्रकाश टाकणार आहोत. अजून कोणाला काय सांगायचंय का? हा सर, बोला बोला. मला आज असं जाणवलं, हा, काहीही करत नव्हतो आणि अचानक काया आनापान माझ्या लक्षात आलं की ते इतकं सुंदर होतं की म्हणलं अरे याच्यासाठी मी धडपडतोय. हा, ही धडपड एवढी जोरात चाललेली आहे हा, हा. की मी जीवाचा आकांत करतोय आणि ही गोष्टच माझ्या कडून होत नाही. काय फार पूर्वी चांगले चांगले असे अनुभव येत होते, म्हणजे जसं मी गावी होतो हो, हो. तर ते अनुभव मला पटापट यायचे. म्हणजे कनेक्ट होण्याचं मला काही विचार करावा लागायचा नाही. आपोआप कधी पण कनेक्ट व्हायचं, डिस्कनेक्ट व्हायचं. पण इतका उत्साह वाढला होता की असं वाटायचं की हे ताबडतोब काही दिवसांनी होईल. पण मुंबईच्या अस्तव्यस्त जीवनामध्ये मी असं पाहिलं की रिलॅक्स जितका असेल त्यावेळेला हे आपोआप समोर येतं. अनुभव येतात, आणि जर बरोबर. ताणतणाव जर अधिक असेल, ताणतणाव जर जास्त जर असेल, तुम्ही कितीही साधनेचा प्रयत्न करा, कितीही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, ती ओढून ताडून होते. आणि म्हणून ती गोष्ट हवी ते परिणाम येत नाहीत. हे मी त्या दुपारच्या त्या अनुभवातून, अचानक आलेल्या अनुभवातून ते समजून घेतलं की हे असं आहे. म्हणजे किती आपण कुठल्या गोष्टीच्या तणावाखाली आहोत हे आपल्या लक्षात त्यामुळे आलं, त्या छोट्याशा अनुभवातून. तर आपण हे जे आता 20 दिवस आपली जी प्रॅक्टिस चालू चालू आहे, ही कार्यशाळा जी चालू आहे, त्याचा तो एकूण परिणाम असतो आहे. हे तर आहेच आहे, परंतु आता तुम्ही जसं म्हटलंय की मुंबईतले अनुभव आणि ग्रामीण भागातले अनुभव, म्हणजे शहरातले अनुभव आणि खेळातले अनुभव, असं म्हणण्यापेक्षा व्यस्ततेतले अनुभव आणि जेव्हा आपण रिलॅक्स असतो तेव्हाचे अनुभव, ह्याच्यामध्ये फरक असतो. हा, जेव्हा आपल्याला बरोबर. जेव्हा आपल्याला विषय कमी असतात तेव्हा आपलं मन हम्म, साधनेमध्ये, प्रॅक्टिसमध्ये उतरू शकतं, कारण त्याला काम कमी असतं. आणि जेवढं आपण बरोबर. व्यस्त असतो, जेवढं आपण जास्त उपद्व्याप करतो, जास्त विषयांमध्ये बरोबर. असतो, ते कधी कधी आपण उपद्व्याप करतोच असं नाही. उपद्व्याप काय म्हणतात, आपण अशा परिस्थितीत होतात. राहतो का ते मागे लागून येतात, किंवा हा. आपली मनस्थिती अशी असते की आपण उपद्व्याप लावून घेतो. म्हणजे आपल्या इच्छा आकांक्षा, आपलं चित्त जे आहे ते नेहमी त्या उपद्व्यापाच्या मागे पळत असतं, कारण तसं ते हॅबिच्युअल बनलेलं असतं, तसं ते सवय लागलेली असते त्याला, तसे संस्कार त्याच्यावर झालेले असतात आणि संस्कारच माणसाला पळवतात. बरोबर. संस्कारच माणसाला सक्रिय करतात. परंतु जेव्हा आपण सती जागृतीचा अभ्यास करतो तेव्हा संस्कार हे हळूहळू शांत होतात. ते पूर्ण पूर्ण ते त्याच्यातून आपण मोकळे नाही होणार, परंतु ते आधी शांत होतात, कारण सती जागृती ही सगळ्या अस्तित्वालाच, जीवनालाच आधी काय म्हणतात, नियंत्रणात आणते असं नाही म्हणतात, पण शांत करते, समतेमध्ये आणते. कारण बोध होतो ना, जेव्हा माणसाला बोध होतो तेव्हा त्याचा परिणाम तोच होतो. जेव्हा आपल्याला बोध नसतो म्हणजे आपण गाफील असतो, म्हणजे सतीमध्ये नसतो, जागृत नसतो, तेव्हा मनाला मानेल तसं चालता येतं. चित्त त्याला मानेल, त्याला वाटेल तसं ते इकडं तिकडं पळत आहे. म्हणून ते फंदनं चपलं चित्तं दुरखं निवारण,
हे चित्त नेहमी स्पंदन करणारं असतं, चंचल असतं, स्पंदन चपलन चपळ असतं. दुरख्खांग म्हणजे त्याला 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 आटोक्यात आणणं, त्याला नियंत्रणात ठेवणं कठीण असतं. आणि त्याचं निवारण करणं म्हणजे त्यातलं जे ताण तणाव आहे ते निवारण करणं कठीण असतं. असं हे अजागृत चित्त असतं, अनकॉन्शियस माइंड म्हणू शकतो आपण त्याला. तर अजागृत चित्त मन हे असं असतं की त्याच्यामध्ये त्यातले संस्कार हे बेलगामपणे हे आपल्याला जणू काही व्यस्त ठेवतात, पळवट ठेवतात आणि दिशाहीन पळवतात, आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. त्यालाच आपण दुःख म्हणतो. म्हणून संस्कार हे दुःख आहे असं म्हटलेलं आहे. सभ्य संखारा दुःखात. संस्कार दुःख का आहे तर ते बेलगाम संस्कार जे असतात, जे अनियंत्रित असतात, भानावर नसतात, ते सगळीकडे पळतात. आणि सती जागृती हा असा विषय आहे की ते संस्कार, सगळे संस्कार आपोआपच त्याच्यावर एक प्रकारे नैसर्गिक बंधन येतं. कारण ते संस्कारच मुळात आपण जेव्हा जागे नव्हतो तेव्हापासनं, बालपणापासनं ते आपल्यावर पडत 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 पुढे आली आहे आणि मेमरीच्या रूपात आपल्यामध्ये आहे. मेमरी म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला आठवत नाही. संस्कार म्हणजे मेमरीचा आहे, मेमरीचा काही भाग आहे, सगळेच आठवत नाही. तर ते संस्कार हे प्रॉब्लेम आहेत. कोणते संस्कार प्रॉब्लेम आहेत? जे अजागृत आहेत ते. ज्याचं भान येतं, ज्याची जागृती येते, ते तणावातून मुक्त होत जातात. छान, मस्त, चांगला अनुभव आहे. म्हणजे चालले सगळे लोक बरोबर त्या ट्रॅकवर चालले. आता आपले बरेच वर्षापासून काही लोक साधना पण करतायत आणि व्यवस्थित साधना चालू आहे. हा, हे महत्व. अनुभव अनुभव आपल्याला सांगतात की आपण योग्य दिशेला चाललोच की नाही. आपल्या प्रॅक्टिसमुळं जर आपल्यातला ताण कमी होत नसेल आणि नुसतेच आपण त्याच्यात रमत असू, काहीतरी करण्यामध्ये रमतो आपण. विशेषतः आपण जे आता वेगळ्या प्रकारच्या ध्यान साधना माझ्यासारखे मी केलेले आहेत, त्यामुळे रमायचो मी त्याच्यामध्ये. तास तासभर रमायचो, 2-2 तास रमायचो, 3-3 तास रमायचो. आणि ती प्रॅक्टिस संपली का परत डिस्टर्ब होत. आणि तोच आपला मुख्य मुद्दा आहे की इतके वर्ष केल्यानंतरही जर आपलं चित्त शांत होत नाही, आपलं मन स्थिर होत नाही, तर मग ती साधना चुकीची आहे. साधना चुकीची पण असू शकते. म्हणजे समाधी पण जसं आता अष्टांग मार्गाचा शेवटचा भाग जो समाधी आहे, समाधी म्हणजे चित्त, मन आणि ही काया आणि सगळं अस्तित्व हे एका ठिकाणी येणं, इथं येणं, एका एकत्रित होणं, समाहित, एकत्रित होणं. तर ते एकत्रित आलेलं अस्तित्व जे असतं ते स्थिर असतं, शांत असतं. आणि जे एकत्रित नसतं ते पळापळ करतं. हे सगळीकडे ते म्हणजेच मन पळापळ करतं आपण म्हणतो. तर ही पळापळ ही अजागृतीमुळे आहे, सती नसल्यामुळे आहे. पण पळापळ करता म्हणून जबरदस्तीने त्याला एखाद्या खुंटीला बांधलेल्या जनावरासारखं जर त्याला बांधून ठेवलं तर ते जनावर खुंटीला आहे तोपर्यंत राहतं नीट. आणि ते जनावर जर चुकून सुटलं तर त्याच्यात पहिल्यापेक्षा जास्त ताकद येते, म्हणजे जास्त उधळत होते, मुकाट पडतं. आणि नंतर मग समजा ते जनावर वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष बांधून टाकलं तर त्यातली शक्ती संपून जाते. कारण ते ते जनावर खरं म्हणजे काही कामाचं नसतं. तर ते जनावर कामाचं तोपर्यंतच असतं जोपर्यंत त्याच्या शक्तीला कोणीतरी वळण देतं. म्हणजे जसं आता आपण एका गाडीला किंवा नांगराला जुंपलेला बैल जो असतो किंवा बैल जे असतात, तर ते बैलांना बैल गोरे असतानाच घेतलेले असतात. किंवा दुसरीकडूनही बैल विकत घेतले तर त्यांना ती नांगराची सवय असते, गाडीची सवय असते. अशी बैल ती म्हणजे कामाची बैल घेतली जातात.
है ना. शेतकरी काय करतो, कामाची वळण असलेली बैल घेतो, नाही तर मग गोरा असल्यापासून त्याला पाहतो आणि मग स्वतः त्याला वळण लावतो, स्वतः त्याला गाडीला जुंपतो, नांगराला जुंपतो आणि त्याच्यावर वेगळ्या प्रकारे आधी नियंत्रण ठेवलं जातं. त्याच्या नाकात व्यसन बांधली जाते, म्हणजे त्या व्यसनाच्या व्यसन जे असते नाकात त्याला जो जो आकळतो तो, त्याच्यामुळं ती बैलाची जी शक्ती आहे ते त्या भीतीमुळं, त्या आकळण्यामुळं, त्या आखडल्यामुळं ती शक्ती इकडे तिकडे पळत नाही. तिला भीती वाटते किंवा चाबूक असतो. आणि त्याचं काम झाल्यावर त्याला परत खुंटीला बांधलं बांधलं जातं. चरायलाही सोडलं, नंतर कालांतराने जेव्हा त्याला चरायला सोडतात तेव्हा पण ते त्याला सवय झालेली असते. मालक पाठीमागे असतो, तो नुसता ओरडला तरी तो कुठे जात नाही. तो बरोबर जागेवर करतो. तर ती शक्ती कुंठित झालेली असते. त्या शक्तीचा काय उपयोग? अशी ध्यानाची शक्ती मला कधी कधी वाटते की ध्यान करतात ते विशिष्ट याच्यावर, ते वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 40-50 वर्ष तेच 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 करतात आणि नंतर असं वाटतं की ती ताकदच नाही आपल्यामध्ये, ताकदच राहिली नाही. तर ही शक्ती, शक्ती बंदिस्त केल्याने तिचा काय उपयोग होत नाही. शक्तीचा वापर झाला पाहिजे, योग्य वापर झाला पाहिजे. आणि तो वापर जो आहे तो सती जागृतीमुळे होतो. ही गोष्ट बुद्धांच्या लक्षात आली केव्हा, जेव्हा त्यांनी सगळ्या ध्यान साधना सोडून दिल्या. सिद्धार्थ गौतमांनी ज्या सगळ्या ध्यान साधना सोडून दिल्या बुद्धगयेमध्ये, नंतर त्यांच्या ही गोष्ट शेवटी लक्षात आली की सती जागृतीचीच असली पाहिजे. तर ध्यान साधनेपेक्षा सती साधना अवघड असते, हे पण लक्षात घेऊ आपण. खुंटीला बांधून राहणं, जनावरासारखं खुंटीला बांधून राहणं सोपं असतं. आणि नंतर ते सवयीचं झाल्यावर मग त्याच्यात त्या त्या खुंटीलाच, म्हणजे त्या गुलामीतच आनंद वाटतो. माणसाला स्वातंत्र्य नसलं तर तो कधी कधी जास्त आनंदित असतो, कारण त्याला बाकीचे काही भानच नाही, त्याला काही करायचं, काय करायचं हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणजे कुठं त्याची शक्ती लागतच नाही. आणि मग त्याला असं वाटतं चांगलं एका ठिकाणी असं बंदीचं, तिथं खायचं प्यायचं, तिथं सगळं मिळतं आपल्याला ऐतं, जे काही काम सांगितलं ते काम करायचं, परत गोठ्यामध्ये यायचं. गोठ्यात ते खुंटीला बांधलेलं असतं, तिथं आपल्याला चारा मिळतो, पाणी मिळतं, खुराक मिळतो. आणि मग त्यातली जी काही इच्छा तृष्णा जी असते ती त्याची ती खाण्यापिण्यापुरती ती शांत होते, पण ते काही कामाचं नसतं. ती शक्ती वेस्ट गेली तर अशी बरीच वेस्ट गेलेली शक्ती असते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. सती जागृतीमुळे काय होतं, त्या शक्तीचा आपल्याला एक प्रकारे, म्हणजे चित्त ही शक्ती आहे, मन ही शक्ती आहे, काया ही शक्ती आहे, श्वास पण शक्ती आहे. शक्तीवरच सगळं चाललेलं आहे. त्या सगळ्या शक्तीचं भान आपल्याला येतं. काया वेदना चित्त मनोधम्म, या सगळ्या शक्तीचं आपल्याला भान येतं. किंवा रूप वेदना संज्ञा संस्कार विज्ञान, या सगळे शक्तीची अंग आहेत ही. हे याचं आपल्याला भान येतं. आणि ते भान आल्यानंतर ती सती जागृती आपोआपच त्या शक्तीचा सदुपयोग करते. तर तो मुख्य सदुपयोग काय करते की त्यातले जे ताणतणाव, टेन्शन, प्रेशर, यातना, दुःख, एकटेपणा, भीती, डिप्रेशन, वेगळ्या प्रकारचे जे फोबिया असतात, म्हणजे भयगंड असतात, भयगंड, भीती, न्यूनगंड असेल, कमीपणाची भावना असेल, अहंकाराची भावना असेल, किंवा दुसऱ्याशी तुलना करून करत राहण्याची जी नेहमी आपली एक हे असते, प्रवृत्ती असते की त्यालाच काय जमतं, मला पण जमतं, तोच काय फार मोठा शहाणा लागून घ्या, मला पण, म्हणजे असं नेहमी जे तुलना करत, त्याच्याकडे पैसे आहेत, आमच्याकडे काय नाहीत का, त्याच्याकडे असं आहे मग आमच्याकडे नाहीत का. तर माणूस काय करतो,
पैशाची तुलना करतो, पदाची तुलना करतो, शिक्षणाची तुलना करतो, सौंदर्याची तुलना करतो, प्रॉपर्टीची तुलना करतो, बॅकिंगची तुलना करतो. म्हणजे त्याच्याकडे जे जे काय उपलब्ध आहे ते सगळे इतरांच्या तुलनेमध्ये तो पाहत असतो आणि त्याच्यात त्याची निष्कारण शक्ती वाया जात असते आणि तो त्याचा गुलामच बनतो तो. तर हे सगळं जे आहे मनाचे हे उपद्व्याप, चित्ताचे उपद्व्याप, हे सगळे सती जागृतीमुळं कंट्रोलमध्ये येतात आणि प्रेशर कमी होतं, तणाव कमी होतो, यातना कमी होतात. त्याच्यामुळे स्थिरता येते, शांतता येते. आधी मन स्थिर होत जातं आणि स्थिर झालेलं मन पुढच्या संशोधनाला लागतं मग. असं ते आहे. तरी सती जागृतीची साधना कशी करायची याच्यावर आपण परत येतो मग. काया आन करते, काया अपान करते. वर्तमानामध्ये आत्ता सध्या वर्तमानातलं आणि सध्याचं जे काही आपलं अस्तित्व आहे, आपलं जगणं जे आहे, म्हणजे तो श्वास असो, चित्त असो, काया असो, काही असो, विचार प्रक्रिया, सध्याची जी अवस्था आहे, सध्याची जी गतिशील अवस्था आहे, श्वासाच्या पातळीवरची, कायेच्या पातळीवरची, जाणीवांच्या, इमोशन, भावनांच्या पातळीवरती, इच्छा आकांक्षा तृष्णेच्या पातळीवरती, विचारांच्या पातळीवरती, म्हणजे एकूणात संस्कारांच्या पातळीवरची आपली जी काही अवस्था आहे ती सतीमुळं आधी ते संस्कार शांत होतात. काल आपण जिथपर्यंत पाहिलं की कायेमध्ये उतरल्यानंतर ती काया आपल्याला कायेतल्या श्वासामुळे जाणवते सुरुवातीला. म्हणजे जेव्हा काया आन करतो तेव्हा काया आन करीत आहे आता वर्तमानामध्ये, किंवा अपान करीत असेल तर अपान करीत आहे. तर श्वास काया आन करते, काया अपान करते नैसर्गिकपणे, म्हणजे अनात्म. नैसर्गिकपणे काया आतून आत श्वास घेते वर्तमानामध्ये, बाहेर सोडते. याच्या निमित्तानं जे शरीरामध्ये जी हालचाल चाललेली आहे त्या हालचालीची, म्हणजे त्याला आपण गती म्हणतो, त्या गतीची सती, त्या गतीची सती, त्या गतीचं भान. त्याचा अर्थ असा की सती ही गतिशीलच असते, कारण अस्तित्वच गतिशील आहे. सती ही स्थिर गोष्ट नाही, सती ही सक्रिय गोष्ट आहे. कारण अस्तित्व सक्रिय आहे, श्वास सक्रिय आहे, काया सक्रिय आहे, जाणीवा सक्रिय आहे, चित्त सक्रिय आहे, मन सक्रिय आहे, इंद्रिय सक्रिय आहे. सगळं अस्तित्व जे आहे हे सक्रिय आहे. तर त्या अस्तित्वाची सती ही सक्रियच असणार. ध्यानामध्ये आपण जसं त्याला एका विषयामध्ये बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर ती स्थितीशील, ध्यान स्थितीशील असतं बरं, आणि त्याचीच माणसाला ओढ असते की मला कधी मन स्थिर करता येईल, शांत करता येईल. ती ओढ त्याला असते शांततेची, स्थिरतेची, आणि मग त्याला तो एका ठिकाणी थांबायचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला तशाच प्रकारचे विषय दिले जातात का तिथं त्या विषयावर थांबायचं. मग आपल्याला काही, जसं विशुद्धी मग्गात ते काउंटिंग सांगितलेलं आहे, मग ते काउंटिंग मध्ये माणसं अडकतात, उलट सुलट काउंटिंग मध्ये अडकतात, किंवा मग कुठं हवेचा स्पर्श होतो त्या स्पर्शामध्ये अडकतात.
आणि ते एक जरी सापडलं तरी तिथं त्याला तो एक तात्कालिक आनंद मिळतो, कारण थोडं मन शांत होतं. परंतु ते विषयामध्ये गुंतल्यामुळे ते शांत होतं. ते नैसर्गिकपणे शांत नाही होत. ते गुंतल्यामुळं बाकीच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ह्या थोड्या शांत झाल्यासारख्या वाटतात किंवा दुर्लक्षितच असतात. त्या दुर्लक्षित असतात खरं म्हणजे. आणि तिकडची शक्ती जणू काय ह्या एका विषयामध्ये गुंतलेली असते म्हणून शांतता मिळते. काही लोक नाकाखाली पाहतात, कुठे पाहतात. अनेक प्रकार आहेत. आनापानसतीचे शेकडो प्रकार असले पाहिजेत, किंवा इतर विषय आहेत ध्यानाचे. तर ध्यान भटकतं म्हणजे मन भटकतं. ध्यान हे भटकण्याचंच नाव आहे, असं असं मला वाटतं. की मन भटकतं म्हणजे मनाचं ध्यान भटकतं. म्हणजेच काय, ह्या विषयावर त्या विषयावर त्या विषयावर मंकी माइंड त्याला कधी कधी म्हटलं जातं, ग्रंथामध्ये असं मंकी माइंड म्हटलं जातं त्याला. ते माकडासारखं सतत उड्या मारत असतं. किंवा ग्रास ओपर माइंड असं पण त्याला, म्हणजे काय म्हणतात, ग्रास ओपर म्हणजे नाकतोडा. नागतोडा. तर ते नाकतोड्यासारखं इकडे तिकडे उड्या मारत असतं, किंवा आणखीन काही चंचल प्राणी असतात. आणि तर आपलं मन आहे तसंच आहे. तर ते नुसतं इकडे तिकडे उड्या मारत असतं आणि त्याला काही उद्देश नसतो. का ती शक्ती आहे, आणि शक्ती कधी एका जागी थांबत नाही. आणि ही शक्ती, ही उड्या मारणारी शक्ती, ही पळापळ करणारी शक्ती, ही विस्कळीत शक्ती, ही चंचल शक्ती, तिला एका ठिकाणी खुंटीला बांधून ठेवण्यासाठी ध्यानाचे विषय माणसांनी निवडलेले आहेत. आणि त्याच्यात तो काही वेळ यशस्वी होतो. परंतु मन मुळातच जम्पिंग का करतं, मुळातच इकडं तिकडं का पळापळ करतं, विस्कळीत का आहे, याची जाणीव झाली पाहिजे. याचा बोध झाला पाहिजे. याचं भान आलं पाहिजे. म्हणून ते भान आलं की ते प्रश्न सुटायला सुरुवात होते. तर ते काम सोडून आपण मनाला दुसरीकडे गुंतवलं तर मग ते त्याला वळण लागतं ते. पण ते जनावरासारखं, प्राण्यासारखं वळण आहे असं मला वाटतं. तो प्राणी किंवा ते ध्यानात अडकलेलं मन हे काही कामाचं असतंय, परंतु त्याने स्वतःचे प्रश्न सोडवलेले नसतात. ज्या प्रश्नामुळे यातना दुःख निर्माण होतं, डिस्टर्बन्स निर्माण होतो, प्रेशर निर्माण होतं, त्याच्यावर कार्य होत नाही, त्याच्यावर काम होत नाही. ते प्रश्न सोडवायला त्या प्रश्नांपर्यंत पोहोचावं लागतं. आणि ते प्रश्न एक नाहीत, अनेक आहेत. आणि ते या चित्तामध्ये आणि विचार प्रक्रियेमध्ये आणि जाणीवांमध्ये, वेदनांमध्ये आहेत. मुख्यतः वेदना वेदना जाणीव या इंडिकेटर आहेत. या सांगतात आपल्याला, आपल्या जाणीवा, आपल्या वेदना, फिलिंग आपल्याला सांगतात कुठं काय आहे, कसं आहे, काय चाललंय. याच्या जाणीवा ज्या असतात ना, ह्या जाणीवांचा बोध हीच आपली प्रॅक्टिस आहे. मग त्या जाणीवा श्वासाच्या पातळीवर असोत, कायेमध्ये असोत, कायेशी संबंधित असोत, कायेच्या हालचाली, उठता बसता चालता झोपता, किंवा जे जे काही कायेकडून होतं. हात हालतो तर आपल्याला ते जाणवलं, आता आपला हात हालतो, म्हणजे असं बेफिकीरपणे जर हात हालत असेल उगीच, तर मग ते वेगळं. ते त्याला तसं शरीराचं ते चाललेलंच असतं. उगीच उगीच काही हालचाली असतात. कधी कधी आपल्याला अशी माणसं दिसतात रस्त्याने चालताना, उगीच उगीच त्यांचं इकडं तिकडं पाहणं, किंवा हम्म, इकडं वळणं तिकडं वळणं उगीच असतं. का असं विचारलं, आपलं स्वतःला विचारलं समजा, इकडं लक्ष गेलं, कुठं कुठं पाहिलं, नाही काय नाही, सहज आपलं. हे सहज आपलं म्हणजे ते मनाचं ते काम तसंच चाललं, सहजच चाललेलं असतं, कारण ते भानावर नाही.
तर ही जी शरीराची अवस्था आहे ती त्याच्यातल्या मनामुळं आहे, त्याच्यातल्या चित्तामुळं आहे. आणि म्हणून ते सगळं टोटल अस्तित्व जागृतीच्या प्रकाशामध्ये आलं पाहिजे. मग ते हळूहळू हळूहळू त्याआधी शांत होतं. जागृती पसरली, झिरपली टॉप टू बॉटम, म्हणजे मेंदूपर्यंत. आणि मेंदूतून ज्या नसा, ज्या मज्जा, जी मज्जा संस्था सगळ्या शरीरभर पसरलेली आहे, त्याच्यामध्ये जर सती झिरपली शेवटी, त्याच्यामध्ये भावना पण आल्याच. कारण चित्तही त्याचाच भाग आहे, जाणीवाही त्याचाच भाग आहे, आणि ते सगळं शरीरात आहे, ते शरीरही त्याचाच भाग आहे, आणि श्वासही त्याचाच भाग आहे. आणि ते सगळं एकच आहे, एकच घर आहे. काल आपण जे म्हटलो ना, एकच घर आहे. तर ह्या घरात सगळीकडे जर आपल्या जागृतीचा संचार असेल, आहे ना, नेटवर्क नेटवर्क जर सगळीकडे असेल तर मग सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. नाही तर काही ठिकाणचं नेटवर्क व्यवस्थित नाही, काही ठिकाणी चांगलं आहे, काही ठिकाणी मध्यम आहे. तर मग त्या प्रकारचे ते दिसतं. आता आपलं नेटवर्क चांगलं आहे त्यामुळे ते व्यवस्थित चालली मीटिंग आपली. की आता अशोक मस्केंचं त्यांनी सुरुवात केली आणि ते नेटवर्क त्यांचं डिस्टर्ब झालं, आणि त्या नेटवर्कमुळे ते गायब झाले. त्यांनी सुरुवात बोलले आणि ते 2-3 वाक्य बोलले आणि ते संपलं. म्हणजे नेटवर्क गेलं की ते पोहोचलं जात नाही, ते कळत नाही, ते डिस्कनेक्ट झालं. म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि डिस्कनेक्टिव्हिटी त्या नेटवर्कमुळे. तर तशी सती जागृती हे नेटवर्क साबूत ठेवतं. सती जागृती हे आतलं नेटवर्क साबूत ठेवतं. जेवढी जागृतीची पातळी सखोल आहे, उंचावलेली आहे, विस्तारलेली आहे, त्याला शब्दात बांधता येणार नाही. त्याचा सगळ्या टॉप टू बॉटम आहे. त्यालाच बुद्धांनी जिवंतपणा म्हटलेला आहे. ज्याच्यामध्ये ही जागृती सगळीकडे झिरपलेली असते, जो गाफील नसतो, म्हणजे प्रमादात नसतो, म्हणजेच अप्रमादामध्ये असतो, म्हणजेच भानावर असतो, सतीमध्ये असतो, तर तो माणूस खऱ्या अर्थाने जिवंत असतो. आणि जेवढा तो अजागृत असतो तेवढा तो मूर्त होत असतो. म्हणून म्हटलेलं आहे जागृती हा जिवंतपणा आहे. अप्पमादो अमतपदं पमादो मच्युनोपदं, धम्मपदातली गाथा. तर ह्या सतीच्या ह्याच्यातून आपल्याला ते किती संदर्भ मिळतील आपल्याला सांगता येत नाही. तर आपण जे सतीच्या आधारे कायेमध्ये उतरतो, तर मग श्वासाच्या निमित्ताने जेव्हा आपण कायेमध्ये उतरतो तेव्हा संपूर्ण कायेचा अनुभव येतो असं म्हटलं आहे. आणि हा फार इंटरेस्टिंग अनुभव आहे. संपूर्ण काया म्हणजे संपूर्ण कायेचा अर्थ असा आहे की शरीराचा कोणताही भाग जागृतीला सोडून नाही. टेक्निकल भाषेत त्याला श्रोतापन्न म्हणता येऊ शकतं. बुद्धांनी जे शब्द वापरले की ते सगळीकडे झिरपलेलं आहे. आता प्रश्न सुटलेले नाहीत. त्याचा अर्थ प्रश्न सुटले असा नाही. एखाद्या म्हणजे मोठ्या शहरामध्ये जायचं तर ते शहर एकदा पाहून, दोनदा पाहून, तीनदा पाहून, दहादा पाहून नाही होत. तिथं मोठ्या शहरामध्ये, महानगरीमध्ये तुम्हाला थांबावं लागतं. म्हणजे असं आहे, मुंबईत राहणाऱ्यांना सुद्धा काहींनी आयुष्य काढलेलं असतं, परंतु सगळी मुंबई त्यांना माहिती होत नाही.
काहींना त्यांची उपनगर काही अंशी माहिती असतात. पण सगळी मुंबई महानगर हे फार क्वचित लोकांना माहिती असेल, त्यांनी अभ्यास म्हणून मुंबई पाहिलेली आहे. आता तेवढा वेळ देणं वगैरे ते सगळ्या गोष्टी आल्या. तसं आता ही हे महानगरी, याला महासागर म्हटलंय बुद्धांनी. याला महासागर म्हटले म्हणजे नगरीपेक्षा मोठा विषय आहे. म्हणजे मुंबई महानगरीच्या आजूबाजूला जो अरबी समुद्र पसरला आहे, त्या अरबी समुद्रात प्रवास करण्यासारखा आहे. तर तिथं तरी काही तुम्ही पाण्याचा आधार आहे किंवा बोटीचा आधार घ्या किंवा पाणबुडीचा आधार घ्या, जे काय असेल, किंवा पोहण्याचा आधार घ्या, इथं तसं स्पष्ट काही दिसायचं नाही आधी, आणि शोध तर घ्यायचा आहे. तर याला महासागर म्हटलंय. ते काम कौशल्याने करावं लागतं, म्हणून स्किलफुल म्हटलेलं आहे. स्किलफुल ऍक्शन, कौशल्याने ते काम करावं लागतं. आणि ते कौशल्य काय आहे? तर पहिलं जागृती आहे. जागृतीनंतर मग चित्तशुद्धीचं काम पुढे येतं, म्हणजे शिलाचरण येतं पुढे. शिलाचरण हे नंतर येतं. आधीच आपण पंचशिलाचं, दशशिलाचं, अष्टशिलाचं, 450 शिलाचं पठण जरी केलेलं असलं रेग्युलर वर्षानुवर्ष, पण प्रॅक्टिकली सुरुवातच झाली नसेल त्याला, मी पानातिपात करतो किंवा करत नाही हे जर मला समजत नसेल, माझ्यामध्ये हिंस्र भावना आहे किंवा नाही हे जर मला जाणवत नसेल, तर माझ्याकडून शिलाचरण होऊ शकत नाही. पहिल्या शिलाचं पालन होऊ शकत नाही. पानातिपाता विरमणी. मी खोटं बोलतो याचं मला जर भानच नसेल, तर मी खोटंच बोलत राहील. म्हणताना म्हणेल मुसावादा वेरमणी सिक्खापदं, म्हणताना म्हणेल अदिन्न दाना वेरमणी, मी चोरी करणार नाही. परंतु चोरी करण्याची जी भावना आहे, जे विचार आहे, ते अनेकदा मनात येतात आणि त्याचं भानही नसतं. आणि ते करून झाल्यावर म्हणतो चुकलं माझं. आता काही लोकांनी ते चुकलं का मग पाप देशना करा म्हणतात, पाप सांगा. म्हणजे अपराधी भावना होते, निर्माण होते, आणि ते पाप दुसऱ्याला सांगा. पण आधी सती असेल, जागृती असेल, तर कोणाला सांगण्याचा प्रश्नच येत नाही. ती आपली गरज आहे ना. कोणाच्या कानात पाप सांगा, नाही तर कोणत्या अं, गुरुला सांगा, नाही तर कोणाला सांगा. तर अपराधी भावना आपली थोडीशी कमी होत. चला बस आता ते त्यांना सांगितलं, आता ते पाहून घेतील, असा प्रश्न सुटत नाही कधी. आपणच आपले कल्याण मित्र व्हायला पाहिजे, आणि आपण आपले कल्याण मित्र होण्यासाठी आपण आपल्या संपर्कात पाहिजे, आपण भानावर पाहिजे, आपल्याला ते समजलं पाहिजे. अत्तदीप भव, स्वतःला ते समजलं पाहिजे, आणि म्हणजे जागृत झालं पाहिजे सती. तर ह्या सरावाच्या निमित्तानं जेव्हा आपण कायेमध्ये उतरतो आणि संपूर्ण काय आपल्याला जाणवते. माझ्यासमोर जे पुस्तक आहे, त्या पुस्तकातले पॉइंट मी तो पॉइंट विसरत नाही, परंतु त्याला धरून बाकी अनेक गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. कारण तेवढ्या एका पॉइंटला धरून तो पॉइंट लक्षात येत नाही. फिरून फिरून तिथं आलं का मग ती सवय लागते. आपण कुठेही भटकलो तरी आपण तिथे येतो, कारण मन भटकतच आहे. पण इथे भटकत भटकत चर्चा नाही करायची. इथे व्यावहारिक चर्चा करायची, प्रॅक्टिकल चर्चा करायची. तर कायेमध्ये उतरलो, कायेचा अनुभव होत असेल, संपूर्ण कायेचा अनुभव होत असेल, तर हा ही काया आहे हे लक्षात येतं. जसं हा श्वास आहे, हे काया आन आहे,
हे काया अपान आहे, छोटा आहे, मोठा आहे, असं पाहत 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 जेव्हा आपण संपूर्ण कायेमध्ये उतरतो आणि कायेचा अनुभव येतो, म्हणजे संपूर्ण कायेचं भान येतं, सती येते, म्हणजे कायानुसती येते, तेव्हा कायेचा अनुभव आलेला असतो. आणि मग आपण म्हणतो, हा मला हे समजलं, ही काया अशी अशी आहे. मग ती बसलेली आहे, उभी आहे, चालते आहे, बोलते आहे, आराम करतो, ते काय आहे. आणि मग अंतर्बाह्य हालचाली ते सगळं काय. ते त्याचा त्याचा संशोधनाचा तो मुद्दा आहे. आणि कायेमध्ये जे जे काही जाणवतं त्याला कायिक संस्कार असा शब्द वापरलेला आहे. त्याला संस्कार संस्कारामुळे जीवन आहे. संस्कार म्हणजे जीवन, म्हणजे संस्कारित अस्तित्वच आहे. संखारा, सभ्य संखारा, सर्व संस्कार. संस्कार म्हणजे संस्कारित अस्तित्व, म्हणजे जीवन आहे. तर ते कायेतले संस्कार आपल्याला जाणवतात. त्याचं अधिक स्पष्टीकरण करण्याची गरज नाही, कारण ते ज्याने त्याने ज्याचे त्याचे संस्कार शोधायचे आहेत स्वतःमधले. 8:48 झाले. मी या ठिकाणी थांबतो आणि तुमच्यासाठी आता थोडासा माईक ओपन करून घ्या तुम्ही, ज्यांना बोलायचं असेल त्यांनी. तुम्ही सांगताना म्हणजे परत हे आधीचं वाक्य परत बोला, रेकॉर्डिंग होईल. हा. तुमचे जे सांग. मी मानसिक तणाव जे होते माझ्या अगोदर, हा हा तर ते खूप म्हणजे कमी झाले हे ऐकण्यामधून. हा हा. या 8-10 दिवसात म्हणजे खूप म्हणजे तणावमुक्त वाटते मी जरा बरेचसे. छान. त्यात म्हणजे 25% तर फरक पडलाय असं वाटतं. आणि दिवसभर म्हणजे उत्साही राहत असं त्या सतीमध्येच असते मी. काम करताना पण म्हणजे ते शब्द मी आठवत असते, तुमचे हा मुद्दे. हा आता कालच्या याच्यामध्ये नव्हते मी, कारण पाहुणे आले असल्यामुळं हा. मग काही जमलं नाही मला. पण परवाच पण काम चालू होतं तुमचं. हो हो सतीचं काम चालू होतं. हा चालू होतं. हा आणि परवाचं जे उदाहरण तुम्ही दिलं ना मुंबईचं, म्हणजे हा आपल्याला जायचं कुठे, तर ते मला खूप म्हणजे भावलं. आणि त्यातून बरेचसे प्रश्न सुटले माझे. हा. आणि महत्वाचं. अगोदर कसं आहे, खूप मी ध्यान वगैरे करत होते, 1.5-1.5 तास बसायचे हे ते, पण असं म्हणजे काय त्याला ध्येय नव्हतं किंवा काहीच नव्हतं. आनापानसती करायची म्हणजे करायचीच, आपलं अंकमोजणी करा, एकाग्रता करा. आणि ते काम धंदे झाले की मग मला बसावसच वाटायचं. पण नंतर मग मी म्हटलं याच्यातून आपल्याला काय म्हणजे हेच नाहीये. मी बरेच म्हणजे आता 5-6 महिने झाले मी काय बसत नाही ध्यानाला एवढं. पण मी ते चिंतन करत असते, की म्हणतात ध्यानाला बसलं की जागृती वाढते, वाढते. पण ते मला काही एवढं काही जमलं नाही. पण मी या हा. 8-10 दिवसामध्ये म्हणजे मला खूप आनंद वाटत आहे त्या गोष्टीचा. हम्म. आणि खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात. बुद्ध ग्रेट आहेत. त्यांनी शोध लावला. हां. आ, ध्यानाने ध्यानाने जागृती वाढू शकते, पण तो उद्देश असेल तर. परंतु हो. ध्यान ध्यान बहुधा वन पॉइंटेडच असतं, म्हणजे एकावरच असतं, एका वेळेला हां, ऐकायचं. ते हां, ते विषय बदलत असतील, वेगवेगळे विषय बदलतात, पण एका वेळेला एका. हे करा, हां, ते करा, ते करा, ते करा, ते करा. हे आता समजा तुम्ही आता मगाशी काउंटिंगचा विषय घेतला, म्हणजे अंक मोजणार, म्हणजे हा एक आहे, म्हणजे एक हां, विषय संपला. हा दोन आहे, हा तीन आहे. म्हणजे विषय फक्त बदलत राहतात आणि आपलं माइंड तिकडं 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 जात राहतं. परंतु नंतर सगळं झाल्यावर ते त्याचं जे भरकटणं आहे ते थोडंसं कमी झालेलं असतं, कारण आपण शांत बसलेलो असतो. परंतु कालांतरानं पाहिलं तर ते प्रश्न सुटलेला नसतो आपला. आपण ते मगाशी जसं म्हटलं की ते खुंटीला बांधून ठेवल्यासारखं आपल्याला तो अनुभव येतो साधारण. म्हणजे आता हा माझा पण अनुभव आहे. तर बुद्धांच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात आली, अरे हे ध्यानामध्ये माणूस नाही मुक्त होत. जे आलार काला मुद्दक रामपुत्र, आता आपण त्याची उदाहरणं बऱ्याच वेळेला पाहिलेली आहेत, की त्यांना ते उच्च प्रतीचे ध्यानी लोक मानले
जायचे त्यावेळेचे. तर ते ते उच्च प्रतीच्या ध्यानी लोकांच्या बरोबरीला सिद्धार्थ गौतम आले होते. इथपर्यंत त्यांची साधना गेली होती. आणि ते दोघं पण म्हणतात आलार काला मुद्द पुत्र, की आमच्याकडे सांगण्यासारखं आता काही नाही. तर ते अ, सिद्धार्थ गौतम त्यांना धन्यवाद देतात. तेव्हा ते बुद्ध नव्हते झाले. तर सिद्धार्थ गौतम त्यांना धन्यवाद देतात, की तुम्ही मला शिकवलं, चांगली गोष्ट आहे, पण ह्यानी दुःखमुक्ती नाही मिळत म्हणे. तर मला पुढचा शोध घ्यायचा आहे. आणि मग ते पुढं आणखीन आणखीन कठोर तपश्चर्या करतात. आणखीन म्हणजे ते नंतर मग चक्कर येऊन पडतात. मग सुजाताचं आणणं आणि मग ते परत कॉन्शियस होतात, भानावर येतात. आणि मग नवीन, बाबासाहेब जसं म्हणतात, नवीन मार्ग सापडला. तर त्यांना तो नवीन मार्ग सापडला, तो जागृतीचा असला पाहिजे 100%. म्हणून बुद्धांना संपूर्ण जागृत म्हणतात. आणि जागृतीच्या आधारे त्यांना अस्तित्व समजलं, जीवन समजलं, प्रश्न समजले, जीवनातले दुःखाचे प्रश्न समजले, कारण समजलं. आणि जागृतीमुळे त्याचं निवारण झालं, म्हणजे निब्बाण प्राप्ती झाली, मार्ग सापडला. मग तो मार्ग त्यांनी दुसऱ्यांना सांगितला. आणि म्हणून त्या बुद्धांच्या, आणि सोपा होता तो मार्ग, सरळ होता अगदी. तो गुंतागुंतीचा नव्हता आणि कृत्रिम नव्हता, नैसर्गिक होता. माणसाला कुठलं काही बाहेरचा विषय घेण्याची गरज नाही. आपलं जीवन हाच विषय आहे. आपल्यात जे चाललंय तोच विषय आहे. आपला नैसर्गिक श्वासच आपला विषय आहे. आपली काया हाच विषय आहे. आपल्या जाणीवा, वेदना, फिलिंग हाच आपला विषय आहे. म्हणजे त्यातले सुखदुःख हा विषय आहे. सुखदुःखाचं कारण चित्त हा विषय आहे. म्हणजे हे पाहिजे ते नको, असं तसं, असं पाहिजे आणि तसं नको, हा लोभ द्वेषाचा जो विषय आहे, तो ते चित्त, तोच विषय आहे. याला धरून जी विचार प्रक्रिया चालली तोच विषय आहे. म्हणजे इथंच विषय आहेत सगळे. विषय कुठून बाहेरून आणायचेच नाही ना. त्यामुळे त्याला काहीच कृत्रिमरित्या विचार करून करण्याची गरजच नाही. मी असं करेल तसं करेल, असा श्वास पाहिलं तसा पाहिलं, नाही. जसा आहे तसा, आत्ता, वर्तमानात, आत्ता या क्षणी जसा आहे तसा, या क्षणी श्वास जसा आहे तसा, या क्षणी काया जशी आहे तशी, या क्षणी जाणीवा जशा आहे तशा, या क्षणी चित्त जसं आहे तसं, या क्षणी विचार जसे आहे तसे, या क्षणी आपलं पाहणं, या क्षणीचं ऐकणं, या क्षणीचा गंध, चव, स्पर्श, बोलणं, हालचाली, जे काही आहे, म्हणजे हा वर्तमान, हे वर्तमान अस्तित्व, हे वर्तमान जीवन, हाच सतीचा विषय आहे. पण ते थोडं 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 करून आपल्याला त्याच्यामध्ये पारंगत होता येतं. आणि मग बोध होतो, म्हणजे बोधी. तर हा बुद्धत्वाचा, बोधीचा मार्ग आहे. ध्यान धारणा, ध्यान हे एका वेळेला एकाच याचं असतं, एकाच विषयाचं असतं. ते विषय अनेक असतील, वन पण वन ॲट अ टाइम, एका वेळेला एकच. हे. पण सती जी असते, सती हा हे जिवंतपणा आहे. हा जिवंतपणाची जाणीव आहे, असं मी म्हणतो. जाणीवांची जाणीव म्हणजे काय, जिवंतपणा आहे. आणि जिवंतपणा ही एक गोष्ट नाही. जिवंतपणा हे सगळं अस्तित्व आहे. पूर्ण आपलं अस्तित्व जिवंत आहे. ते एका ठिकाणी नाही. जसं रक्ताचं अस्तित्व कुठे एका ठिकाणी नाही, ते सगळीकडे फिरत आहे. मेंदूच्या ज्या जाणीव आहेत त्या कुठे एका ठिकाणी नाही, ते सगळ्या शरीरभर पसरलेल्या आहेत. तसंही सती जागृती जी आहे, जसं पेशी सुद्धा एका ठिकाणी नाही, त्या सगळीकडे. पण पेशी आपल्या अनुभवाचा विषय नाही, रक्त आपल्या अनुभवाचा विषय आहे. मेंदूतले विचार आणि आपल्या शरीरामध्ये समजा काही थरथराट, काय नाही काय, कधी कधी समजा थंडी वाजली तर आपल्याला हुडहुडी भरते, किंवा गरम झालं तर सगळ्या अंगाला घाम येतो, सगळ्या अंगाला गरम होतं, घाम येतो. म्हणजे सगळ्या अंगाला ते हे होतं, हुडहुडी भरली तर सगळं अंग
थरथर कापतं, किंवा घाबरलं तर आपलं सगळं अंग थरथर कापतं, आनंद झाला तर सगळं अंग नाचतं. म्हणजे मोकळेपणाने जी नाचणारी लहान बाळ पहा, त्याला आनंद झाला की ते सगळं सगळं उड्या मारतात ते सगळं, म्हणजे त्याच्या सगळ्या अंगाला आनंद झालेला असतो. तर ह्या ज्या जाणीवा जी आहे ना, ह्या जाणीवा सगळीकडे अशा पसरलेल्या आहेत. तशी सती त्याच्याबरोबर पसरू शकते. म्हणजे आपण ध्यान म्हणतो, हा इथं ध्यान द्या, इथं तिथं तिथं जाते. आपण म्हणतो ना, जरा तुमचं ध्यान कुठे आहे, जरा इथं ध्यान द्या बरं, जरा हे करून जरा इथं ध्यान द्या, हा इथं गॅसवर दूध ठेवलेलं जरा तिथं ध्यान द्या, इकडे हे गरम पाणी लावले जरा तिथं ध्यान द्या. नाहीतर शेतकऱ्याने जनावर याच्यात सोडलेली असतात शेत चरायला, आणि तो दुसऱ्या दुसऱ्या गुराख्याला तो म्हणतो, तो जनावर चार, जरा मी जरा जाऊन येतो, जरा हे माझ्या गुरांकडे लक्ष ठेव, है ना. तर ध्यान ठेव, तर लक्ष म्हणजे ध्यान. पण अं, सती ध्यानाच्या विरुद्ध आहे असा त्याचा अर्थ नाही. ध्यानाचं पण भान पाहिजे असं मी म्हणतो. ध्यानाची पण सती पाहिजे का, मन कुठं कुठं जातं, ते हे सगळा अभ्यास सतीमध्ये येतो.